नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आपच्या कार्यकारिणीतून योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्यासह चौघांची हकालपट्टी. कार्यकारिणीच्या बैठकीत लोकशाहीची हत्या झाल्याचा यादव आणि भूषण यांचा आरोप. मेधा पाटकरांची ही पक्षाला सोडचिठ्ठी. भारताचा चौथा दिशादर्शक उपग्रह IRNSSचं अवकाशात यशस्वी प्रक्षेपण. रामनवमी निमित्त देशभरात रामजन्मोत्सव साजरा. शोभायात्रा आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि सायना नेहवालची इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक. जागतिक क्रमवारीतही अव्वल स्थानी. आणि आता सविस्तर वृत्त. आम आदमी पक्षाची महत्त्वाची मानली जाणारी राष्ट्रीय कार्यकारिणीची आजची बैठक वादळी ठरली. पक्षाचे नेते प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, आनंद कुमार आणि अजित झा यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. लोकशाहीची हत्या झाल्याचा आरोप योगेंद्र यादव यांनी बैठकीनंतर केला. आमच्या समर्थकांना बैठकीत मारहाण झाली असून ही बैठकच बनाव असल्याचा आरोप प्रशांत भूषण यांनी केला. बैठकीत खोटं मतदान झालं असून या दरम्यान झालेल्या मारहाणीत आमचे अनेक समर्थक जखमी झाल्याचं यादव म्हणाले. तत्पूर्वी योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत नाट्यमय घडामोडी घडल्या. पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी बैठकीत सहभागी होण्यासाठी मज्जाव केल्याचा आरोप करत योगेंद्र यादव यांनी बैठकीच्या बाहेर धरणं आंदोलन केलं. मात्र बैठकीत कोणालाही मारहाण झाली नसल्याचं स्पष्टीकरण पक्षाचे प्रवक्ते संजय सिंग यांनी दिलं. भूषण आणि यादव यांची कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्याच्या बाजूनं 247 मतं तर विरोधात 8 मतं पडल्याचंही पक्षानं स्पष्ट केलं. दरम्यान राष्ट्रीय कार्यकारिणीतून केलेली हकालपट्टी बेकायदेशीर असल्याचा दावा योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी केला. याविरोधात न्यायालयात जाण्याचे संकेतही त्यांनी दिली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हुकुमशाही मार्गातून कार्यकर्त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप भूषण यांनी केला. आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचंही ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून यादव आणि भूषण यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी वाढली होती. या दोघांना कार्यकारिणीतून काढलं नाही तर राजीनामा देऊ असा इशारा पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिला होता अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं PTIनं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर आपच्या बैठकीला गोंधळ दुर्दैवी असून आता पक्षामध्ये राहण्यात स्वारस्य उरलेले नाही अशी निराशा व्यक्त करत आपच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आपनं मिळवलेली संधी अपरिपक्व राजकारण करून गमावू नये असे सूचक उद्गार वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज काढले. दिल्लीच्या जनतेनं विश्वासानं सत्ता दिल्यानंतर आपनं आता जनतेच्या अपेक्षा आणि दिलेली आश्वासनं पूर्ण करावीत असंही ते म्हणाले. भारताच्या आर्थिक विकास कार्यक्रमाला फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा या देशांचा पाठिंबा मिळवून देशात रोजगार निर्मिती करणं हा आपल्या परदेश दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. येत्या 9 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान पंतप्रधान या देशांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात भारताला उत्पादनाचं केंद्र म्हणून जगापुढे आणण्याचा आपण प्रयत्न करू असं पंतप्रधान म्हणाले. उत्पादन क्षेत्र वाढवण्यासाठी देशात गुंतवणूक, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि स्रोत वाढवायची गरज आहे. या दौऱ्यातून आपला तोच प्रयत्न राहील असंही पंतप्रधान म्हणाले. फ्रान्स हा भारताचा महत्त्वाचा भागीदार मित्र देश असून त्यांनी भारताला कठीण काळात मदत केली आहे असं पंतप्रधान म्हणाले. फ्रान्ससोबत पायाभूत विकास आणि रेल्वेविषयक करार होणं अपेक्षित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कॅनडा दौऱ्यादरम्यान नागरी अणुसहकार्य करार पुढे नेण्याचा प्रयत्न राहील अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. हा दौरा म्हणजे भारताच्या पश्चिम जोडण्याच्या परराष्ट्र धोरणातलं महत्त्वाचं पाऊल आहे असंही ते म्हणाले. संपूर्ण देशी बनावटीचा भारताचा चौथा दिशादर्शक उपग्रह IRNSS-1Dचं आज श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अवकाश संस्थेतून यशस्वी प्रक्षेपण झालं. संध्याकाळी 5:19 हा उपग्रह अवकाशात झेपावला. एकूण 7 उपग्रहांच्या मालिकेतला हा चौथा उपग्रह आहे. इतर 3 उपग्रह याच वर्षी अवकाशात सोडले जातील अशी माहिती इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली. आज चैत्र शुद्ध नवमी अर्थात श्रीराम नवमी.
भगवान विष्णूचा अवतार समजल्या जाणाऱ्या श्रीराम जन्म सोहळा आज दुपारी 12 वाजता देशभरातल्या देवळात साजरा करण्यात आला। विविध देवळांमध्ये विशेष पूजा अर्चनेचं आयोजन केलं होतं। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी देशवासियांना रामनवमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। राज्यातही श्रीरामाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर इथल्या राम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले। नाशिकमध्ये राम मंदिरामध्ये सकाळपासूनच जय श्रीरामाच्या घोषाने परिसर दुमदुमून गेला होता। पंचवटीमधल्या प्राचीन काळाराम मंदिरात श्रीरामाच्या दर्शनासाठी अबालवृद्धांची रीघ लागली होती। पुणे इथल्या आकाशवाणी केंद्रावरून रामनवमीच्या मुहूर्तावर 1953 साली प्रसारित झालेल्या गीत रामायणाच्या हिरक महोत्सवानिमित्त आकाशवाणीच्या पुणे केंद्राच्या वतीने आज विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। हिंगोली जिल्ह्यातही रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी झाली। इथल्या ऐतिहासिक पुरातन मठात तसंच मंदिरात धार्मिक कार्यक्रमही झाले। रामराज्य मित्रमंडळातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। कोल्हापूर जिल्ह्यात रामनवमीचा उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा झाला। अनेक ठिकाणी पालखी सोहळ्याचं तसंच श्रीरामरक्षा स्तोत्राचं पठण आणि रामजन्म कथा निरूपण सुद्धा झालं। नागपूरमधल्या रामटेक इथल्या राम मंदिरातही गुलाल उधळून श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। विश्वशांती केंद्र आळंदी, माइल्स MIT पुणे यांच्या वतीने भारतीय संस्कृती दर्शन घडवणाऱ्या श्रीराम रथयात्रेचं लातूर तालुक्यातील रामेश्वर इथे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विश्वशांती केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड, उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक शैलजाकांत मिश्र आदी मान्यवर उपस्थित होते। या रथयात्रेत रामेश्वर गावच्या पंचक्रोशीतील भजनी मंडळ, लेझिम पथक, वारकरी, टाळकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रामेश्वर गावातील दर्गा मंदिराची प्रदक्षिणा करून या रथयात्रेचा समारोप राम मंदिरात झाला। आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात। पिण्याच्या पाण्याच्या वितरण प्रणालीत नागपूर महानगरपालिकेनं केलेल्या सुधारणा संपूर्ण राज्यात राबवता येतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। गोधनी इथल्या नागपूर शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेचं आज केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते उद्घाटन झालं। या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते। केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाचे विशेष पाहुणे होते। देशातल्या प्रत्येक घरात रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धत सुरू करायला हवी अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली। जगातल्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून येत्या 6 महिन्यात संपूर्ण नागपूरला 24 तास पाणी पुरवलं जाईल असं आश्वासन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दिली। आणि यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल स्थान मिळवत नवा इतिहास रचला आहे। हे स्थान मिळवणारी ती पहिलीच भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे। या क्रमवारीत स्पेनची खेळाडू कॅरोलिना मारिन सायनाच्या पुढे होती। मात्र आज इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कॅरोलिना पराभूत झाल्यानं जागतिक क्रमवारीत तिची घसरण झाली। यामुळे सायना पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे। तर दुसरीकडे याच स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सायनानं जपानच्या यू होशिमोतोला हरवून अंतिम फेरीत धडक मारली आहे। तिनं या स्पर्धेत होशिमोतोचा 21-15, 21-11 असा पराभव केला। विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कप्तान मायकल क्लार्क एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणार आहे। अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला क्लार्क पत्रकारांशी बोलत होता। निवृत्तीचा निर्णय घेताना कोणताही दबाव नव्हता असं क्लार्कनं म्हटलं आहे। मात्र कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व आपण करणार असल्याचंही त्यानं स्पष्ट केलं। सोलापूर जिल्ह्यात उन्हाचा पारा असून सूर्य आग ओकू लागला आहे। दुपारी 1 ते 4 रस्त्यावर शुकशुकाट असून संचारबंदीसारखी स्थिती निर्माण झाली आहे। उन्हाच्या या तडाख्यातून प्राणीही सुटले नाहीत। 4 दिवसांपासून सोलापूरच्या पाऱ्यानं 44 अंशाचा आकडा पार केला आहे। अचानक वाढलेल्या या तापमानामुळे कावीळ, गॅस्ट्रो यासारखे विकार होण्याचीही शक्यता बळावली आहे।
हवामान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे। गेल्या 24 तासात राज्यात सर्वात जास्त तापमान मालेगाव इथं 41.5 अंश सेल्सिअस तर अहमदनगर इथं किमान म्हणजेच 16.8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान शाखेनं वर्तवली आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 33, किमान 26, नागपूर 40 आणि 20, पुणे 38 आणि 21, औरंगाबाद 38 आणि 22, नाशिक 38 आणि 21, कोल्हापूर 36 आणि 24, रत्नागिरी 33 आणि 25, सोलापूर 40 आणि 24 आणि अमरावती कमाल 38.2 आणि किमान 23 अंश सेल्सिअस। ठळक बातम्या पुन्हा एकदा। आपच्या कार्यकारिणीतून योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्यासह चौघांची हकालपट्टी। कार्यकारिणीच्या बैठकीत लोकशाहीची हत्या झाल्याचा यादव आणि भूषण यांचा आरोप, मेधा पाटकरांचीही पक्षाला सोडचिठ्ठी। भारताचा चौथा दिशादर्शक उपग्रह IRNSSचं अवकाशात यशस्वी प्रक्षेपण। रामनवमीनिमित्त देशभरात रामजन्मोत्सव साजरा, शोभायात्रा आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन। आणि सायना नेहवालची इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक, जागतिक क्रमवारीतही अव्वल स्थानी। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। 62व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर यावेळी पुन्हा एकदा मराठीचा ठसा उमटला आहे। चैतन्य ताम्हाणे यांनी दिग्दर्शित केलेल्या कोर्ट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे। कोर्ट चित्रपटाला यापूर्वी 17 आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत। या पार्श्वभूमीवर या चित्रपटाविषयी अधिक चर्चा करण्यासाठी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे। तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।